शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरती संजय राऊतांचा हल्ला. गद्दारांचा सन्मान केलातच कसा, राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात. जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घ्याव्या. प्रमुख नेत्यांच्या भूमिकेशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहमत असल्याची माहिती. गळती थांबणार का, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उत्सुकता. लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनालाही. वर्षभरापासून ठिबकच्या अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांची कैफियत. लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेलाही फटका बसल्याचं उघड. हॉस्पिटल परिपूर्तीची कोट्यवधींची बिलं 6 महिन्यांपासून स्थगित. ओएसडी आणि पीए नेमण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका. काही ओएसडींचे दलालांसोबत संबंध. शिवसेनेच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट उत्तर. काही नियुक्त्यांना मात्र मंजुरी. निवडणूक काळामध्ये पिस्तूल दाखवत माधव जाधवला मारहाण करणाऱ्या कैलास फडच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या फडला यापूर्वीच हवेतील गोळीबार प्रकरणामध्ये अटक आणि जामिनावरती सुटका. माघी गणेश विसर्जनाचा वाद, तोडग्याच्या अभावी चिघळला. विसर्जन करण्याचा मंडळाचा निर्णय. हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तातडीनं आव्हान देण्याचा कॅबिनेटचा निर्णय. माघी पौर्णिमेच्या निमित्तानं प्रयागराज येथे भक्तांची गंगा स्नानासाठी मोठी गर्दी. त्रिवेणी संगमावरती कोट्यवधी भाविक दाखल. स्वतः मुख्यमंत्री योगी पहाटेपासून कंट्रोल रूममध्ये. कोट्यवधी भाविकांच्या स्नानानंतर गंगेचं पाणी अस्वच्छ होण्याच्या शक्यतेला निरीचं संशोधनातून उत्तर. गंगेच्या पाण्यामध्ये शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागरच्या दरम्यान केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष. इंडियाज गॉट टॅलेंट इंडियाज गॉट लेटेंट या प्रकरणामध्ये रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा माखीजा आणि समय रैना यांच्यासह 30 जणांच्या विरोधात मुंबईमध्ये सायबर गुन्हाही दाखल. गुवाहाटीमध्ये नोंदलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी आसाम पोलीस मुंबईमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या मर्सेलीमध्ये दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक समुद्र उडीच्या आठवणीला एक्सपोजच्या द्वारे उजाळा. मर्सेलीच्या रहिवाशांचेही मानले आभार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत आणि इंग्लंडमधला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना. 2 सामने जिंकून मालिका आधीच भारताच्या खिशात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.